पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। सांगली एलसीबीची मोठी कारवाई, चेन स्नॅचिंग करणारे 2 सराईत आरोपी जेरबंद, 11.2 लाखांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एलसीबी सांगली यांनी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा छडा लावत 2 सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 11,02,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे शिराळा व कोकरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाण्याचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे लक्ष्मण चंद्रकांत चाळके वय 34 राहणार चांदोली वसाहत आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली व अमित नानासो बुधावले वय 37 राहणार शहापूर इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर मूळ राहणार विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा अशी आहेत। दिनांक 27 जून 2026 रोजी शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापरी फाटा परिसरात लग्न समारंभाहून मोटरसायकलवर परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने 2 अज्ञात इसमाने मोटरसायकलवरून येत हिसकावून नेले होते। तसेच यापूर्वी 16 मे 2026 रोजी आरळा तालुका बत्तीस शिराळा येथेही अशाच पद्धतीने एका महिलेच्या गळ्यातील दागिने चोरी करण्यात आले होते। या दोन्ही प्रकरणी अनुक्रमे शिराळा व कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते। या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाच्या सूचना देण्यात आल्या। पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। दिनांक 8 जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे आष्टा सांगली मार्गावरील लक्ष्मी फाटा परिसरात सापळा रचण्यात आला। तेथे पल्सर मोटरसायकलवर आलेल्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने मिळून आले। सखोल चौकशीनंतर त्यांनी संबंधित चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली। या कारवाईत आरोपीकडून 9,42,500 रुपये किमतीचे 64 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 1,60,000 रुपये किमतीची बजाज पल्सर N160 मोटरसायकल असा एकूण 11,02,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा शिराळा पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।